मॉर्निंग. आता आपण आजचा जो चॅप्टर चालू करणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरवर आधारित काही क्वेश्चन आपल्याला कसे असतील, कशा स्वरूपाने सोडवायचे, चॅप्टर मध्ये काय काय आहे, बेसिक काय काय आहे ते अगोदर बघूया आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचे, प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर तुम्हाला मी काय आयडिया सांगितली होती की क्वेश्चन किती घ्यायचे, एक 20 क्वेश्चन घ्यायचे, ते 20 क्वेश्चन सलग सोडवायचे आणि ते सलग सोडवल्यानंतर त्याच्यामधले जे हे आन्सर्स आहेत ते आपल्याला परफेक्ट लक्षात राहायचे, कसे ठेवायचे त्याबद्दल काल आपण माहिती घेतलेली. तर तो मी व्हिडिओ आता काल नवीन काही आहेत मुलं त्यांच्यासाठी मी युट्यूबवर व्हिडिओ आज सेंड करतोय तो. तर ते लिंक पाठवली जाईल, लिंक तेही व्हिडिओ बघा एकदा डबल आणि मग परत तुमची आयडिया देत आणि परत आणखी एक्सप्लेन करतोय आपण सोडत जाईल तसं आपण त्याचा काय करायचा आहे, अभ्यास सुद्धा करावायचा आहे. हा झाला पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट आजच्या जो चॅप्टरचा आपण बघायचा आहे तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर या चॅप्टरचा तुम्ही सगळ्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. अभ्यास सगळ्यांचा झालाय का, तर झालाय, 100% झालाय अभ्यास. तर आता हे अभ्यास झाला असला तरी पण त्याच्यात एक आयडियाज मला अशा बनवायच्या आहेत की जेणेकरून ते एक्झाम्पल आपल्याला एकदम सुपेरियर सोडवायचं आहे. आता प्रश्न असा विचारला जाईल कधी कधी की तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही ते ठरवा. लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही ते ठरवा. मग आता मला सांगा लिनियर इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर किती असते, पहिला प्रश्न, किंवा त्याची डिग्री किती असते. एनीवन? 1. बरोबर आहे, डिग्री त्याची किती असते, 1. म्हणजे आणि याच्यामध्ये व्हेरिएबल किती असतात, व्हेरिएबल किती असतात. एनीवन? व्हेरिएबल किती असतात लिनियर इन इक्वेशन, 2 व्हेरिएबल का 1 व्हेरिएबल, मला सांगा. डिग्री त्याची किती आणि मग इक्वेशन कशाला म्हणायचं. एनीवन? हे छोटे छोटे प्रश्न लक्षात घ्या. इथून सुरुवात होते की याच्यामध्ये डिग्री किती असते, व्हेरिएबल किती असतात, हाऊ मेनी व्हेरिएबल इन लिनियर इक्वेशन. त्यावेळी काय उत्तर लिहिणार आहे तुम्ही, एक. श्रद्धा हे प्रतीक 1 असते, किती असते बघा इथं x प्लस वाय इज इक्वल टू 7 हे इक्वेशन घेतलं. आता हे इक्वेशन त्याचबरोबर दुसरं इक्वेशन घेतलं 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन घेतलं xy मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 0. त्याचबरोबर चौथं इक्वेशन मी घेणार आहे 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 1. ओके. आता या 4 एक्झाम्पल मध्ये बघा सुरुवात स्टार्टअप बिगिनर तुम्ही जे म्हणताय अगदी बरोबर आहे, सगळ्यांनी 2-2 सांगितलं, करेक्ट आन्सर आहे. आता या 1 2 3 4 आता या 4 मध्ये तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की याची डिग्री, आता हा प्रश्न सोडून द्या, याच्यामध्ये लिनियर इक्वेशन कोणतं, 4 मी दिले त्यातलं लिनियर इक्वेशन कोणतं, व्हिच वन आर द लिनियर इक्वेशन आणि वाय. आपल्याला सुरुवात छोट्या छोट्या गोष्टी, सगळ्यांना दिसतंय, व्यवस्थित दिसतंय का रे, या सर न बोलत चला पटापट चला, दिसतंय का सर्वांना. येस सर. ओके, व्हेरी गुड. तर आता इथं बघा x प्लस y इज इक्वल टू 7 घेतला मी, 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0 घेतला, देन xy मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 0 घेतला, 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 1 घेतला. मग यामध्ये मला असं पाहिजे की लिनियर इक्वेशन कोणतं. चला फटाफट सांगा बरं कुठलं इक्वेशन आहे लिनियर. 4 एक्झाम्पल पैकी लिनियर इक्वेशन कोणतं, कुठलं हे बघा. पहिलं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 7, देन 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7, त्यानंतर xy मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 0 आणि 3x प्लस 4y इज इक्वल टू 1 घेतलंय आपण. ओके. तर मग मला मी काय म्हटलं तुम्हाला की यातलं लिनियर इक्वेशन कोणतं, व्हिच वन आर द लिनियर इक्वेशन. बघा विसरलं का सगळे. प्रतीक करेक्ट आन्सर आहे, बरोबर आहे. ओंकार बरोबर आहे, त्यानंतर चव्हाण बरोबर आहे, तुमचा सगळ्यांचा बरोबर आहे. तर 1 नंबरचं जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे
आता हे लिनियर इक्वेशन का आहे हा मुद्दा आहे, लक्षात घ्या. हे लिनियर इक्वेशन आहे आपल्याला सोडवायला येते का, तर सगळ्यांना सोडवलं येते, डझंट मॅटर. पण आपण असा ओव्हरऑल अभ्यास नाही केला की बाबा हे लिनियर इक्वेशनच का आहे. तर पहिल्या प्रथम याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे, बरोबर. व्हेरिएबल किती आहेत, 2 आहे. बरोबर, व्हेरिएबल किती आहेत, 2 आहे. लक्षात घ्या, व्हेरिएबल किती आहेत, 2 आहे. फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट, याची प्रत्येकाची डिग्री 1 1 आहे. म्हणजे x च्या डोक्यावर, डिग्री म्हणजे काय की x च्या डोक्यावरती असणारी व्हॅल्यू म्हणजे त्याचा इंडेक्स. मग आता इथं व्हॅल्यू किती आली, 1 आली. याची y ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. आणि मग याचा आन्सर किती येणार आहे, 7. यस. मग आता माझ्या लक्षात आलं की बाबा रे, हे x + y = 7 याला लिनियर इक्वेशन का म्हणायचं, तर याची डिग्री किती आहे, 1. डिग्री किती आहे, 1. आणि त्याच बरोबर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. आता दुसरा प्रश्न, सॉरी मी जरा उलटा विचारतो की 3x² - 5x + 7 = 0 हा डिग्री सॉरी हे लिनियर इक्वेशन का नाही, का नाही. चला कोण सांगते का नाही ते लिनियर इक्वेशन, फटाफट आन्सर. बघा आपल्याला अजून बरंच आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे एक चॅप्टर आपण 2-2 दिवस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या माहिती व्यवस्थित घ्यायच्यात. अजून काय मी 5वी ते 10वी अखेरचे जे काही फॉर्म्युले, काल आपण फॉर्म्युलेचा अभ्यास करतो तो शेवटी तोच फॉर्म्युला आपण त्या पद्धतीने कव्हर करायचा आहे आणि त्या पद्धतीने टर्म पण आपल्याला काही अचीव्ह करायचे आहेत. तर आता बेसिकली लक्षात घ्या, सुरुवात स्टार्टअप कशी करायची तुम्हाला इक्वेशन. आणि मला सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला ऍक्च्युअली प्रश्न तयार करायला आले पाहिजेत हे शिकवायचं आहे. उत्तर काय कोणीही सांगू शकते, उत्तर काय तुम्हाला प्रश्न येत नाही, पण तुम्ही प्रश्न स्वतः तयार केले आणि त्याचे जर आन्सर शोधून काढले तर तो जो आनंद आहे ना, खूप वेगळा आनंद आहे. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. चला, 3x² - 5x + 7 हे लिनियर इक्वेशन का नाही असा माझा प्रश्न आहे. कोण सांगेल, एनीवन? कोण सांगेल, कमन फास्ट. बाळा सांगू शकताय, 2x आहे. x च्या डोक्यावरती 2 आहे म्हणजे हे इक्वेशन कशामध्ये हायेस्ट बोला हा बरोबर आहे तुमचा मुद्दा. याची हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये ओनली 1 व्हेरिएबल आहे की लिनियर इक्वेशन मध्ये पाहिजे त्यांना 2 व्हेरिएबल पाहिजे. डेफिनेशन काय सांगते, इन एन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, okay, with the degree of the variable is 1 is called a linear equation. Is that clear? ही झाली डेफिनेशन. ही डेफिनेशन झाली. या डेफिनेशनच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर बघायचं आहे. फक्त आपल्याला लिनियर इक्वेशनचा विचार करायचा आहे. मग हे लिनियर इक्वेशन का नाहीये, याच्यामध्ये 1 व्हेरिएबल आहे ऍज वेल ऍज त्याच्या x च्या डोक्यावरती 2 आहे. यस, 1 व्हेरिएबलचं डझंट मॅटर, आपण 1 व्हेरिएबलचं पण बघणार आहोत. त्यानंतर आता इथं xy घेतला, 2 व्हेरिएबल आहे बट याची डिग्री 1 आणि याची डिग्री 1 आणि 1 2 डिग्री झाली म्हणून हे व्हेरिएबल नाही. आता याच्यामध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, या इक्वेशन मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 3y 4x = xy, कारण डिवायडेड बाय ची टर्म मी इकडे ट्रान्सफर केली तर ही xy होणार आहे. यस, xy होणार आहे. त्यामुळे xy परत अगेन त्याची डिग्री किती येणार आहे, 2 येणार आहे. y कारण xy एकत्र आहे, xy एकत्र आहे. मी काल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, ax² + 2hxy + by² = 0. हे सेकंड डिग्री इक्वेशन, ह्याला सेकंड डिग्री इक्वेशन इन xy, ह्याला सेकंड डिग्री इन xy, कारण इथं xy सोबत आला, हा xy सोबत आला म्हणजे इथे xy सोबत आला म्हणजे याची डिग्री किती आहे, 2. सेकंड डिग्री, लक्षात घ्या सेकंड डिग्री, कारण x ची एक आणि y ची अशा दोन्ही मिळून त्यांनी सेकंड डिग्री ठरवलंय. मात्र याच्यामध्ये सिंगल डिग्री काय, x + y म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन येत नाही. हा दोघातला फरक लक्षात घ्या, कन्फ्युजन व्हायला नको की तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये दोन्ही मध्ये काय कशा पद्धतीने टर्म अचीव्ह करायच्या आहेत. हे कॉन्सेप्ट एकदा लक्षात आली की मग आपल्याला प्रश्न सोडवायला येईल. आता मला सांगा, लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी अशा कोणत्या पद्धती आहेत? चला पटापट, लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत? बरं ठीक आहे, त्याच्या अगोदरचा एक प्रश्न आपण घेऊ. जनरल इक्वेशन, लिनियर इक्वेशन मध्ये जनरल इक्वेशन कोणतं? जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बरं, जनरल फॉर्म, मी काय पॉइंट म्हटला, जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणता आहे?
बघा शब्द वाचले. ax square plus bx plus c is equal to 0. करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. अरे वा, छान. एक्स, बोला काय सांगितलं होतं? बोला काय सांगितलं होतं? परत एकदा रिपीट. ax square plus bx plus c is equal to 0. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन आहे का? हे कुठलं इक्वेशन आहे? बाळांनो आताच सांगितलं की एक्सप्लेन केलं. कुठलं इक्वेशन आहे हे? कोणतं इक्वेशन आहे? कोण एनीवन? जनरल फॉर्म ऑफ लिनियर. लिनियर नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर दिला, एक्स स्क्वेअर कुठलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हे नॉट लिनियर इक्वेशन. हे कुठलं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण याची पॉवर किती आहे? 2. आता सांगितलं होतं आपण 3x स्क्वेअर वाला एक्झाम्पल घेतलं होतं. इज दॅट क्लिअर? जनरल इक्वेशन. आय वॉन्ट जनरल इक्वेशन इन लिनियर फॉर्म. बोला कोण सांगताय? जनरल इक्वेशन इन लिनियर फॉर्म. कम ऑन. ax plus by plus c is equal to 0. अरे वा, करेक्ट आन्सर आहे. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे योग्य आन्सर आहे बाळा. हे करेक्ट आन्सर आहे की या आन्सरचा आपल्याला विचार केला तर एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे आन्सर आपल्याला बघायचं आहे. आणि या आन्सर मध्ये काय हे कुठला आहे की जनरल फॉर्म. असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातील. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन ऑन दी स्पॉट तुम्हाला नाही विसरतं लक्षात येणार. जनरल फॉर्म आपण कुठं बघितलं? हा शिकलोय का? तर शिकलोय, पण काय होतं आपण कन्फ्युज होतो. म्हणजे छोटे छोटे गोष्टी आहेत ना तुमच्या ते लक्षात आलं की काय प्रॉब्लेम येत नाही. छोटे छोटे गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करायला लागणार आहे. मग आता मला सांगा एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू कसला फॉर्म आला? जनरल फॉर्म. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये सुद्धा बघायचं. याचा सुद्धा पार्ट केला. आता बघा मी काय घेतला? बी वाय इज इक्वल टू काय घेतला? मायनस एक्स प्लस मायनस सी घेतला. बघा मी कशा पद्धतीने टर्म तयार करतोय. काय केलं? by इज इक्वल टू by प्लस सी इज इक्वल टू 0 इक्वेशन आहे. मग काय घेतलं? by इज इक्वल टू मायनस एक्स मायनस सी. दिसतंय का सगळ्यांना? हॅलो, दिसतंय का? अरे दिसतंय का? बोलत चला. दिसतंय ना? हा. by इज इक्वल टू मायनस एक्स आणि मायनस सी तयार झाला. यस. मग आय वॉन्ट हिअर y. मला y पाहिजे. कोण पाहिजे? y ची व्हॅल्यू माझी झाली मायनस ए अपॉन बी एक्स मायनस सी अपॉन बी. ही टर्म तयार झाली. मग आता इथं याला जर कम्पेअर केलं तर y इज इक्वल टू mx प्लस c हे इक्वेशन तयार होतं. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात गेलं m आपण काढू शकतो. m म्हणजेच काय? तर स्लोप ऑफ द लाईन. त्याचबरोबर c म्हणजेच काय? तर c हा आहे y इंटरसेप्ट. काय? y इंटरसेप्ट. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला या पद्धतीने कव्हर केलं जातं. याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे का? तर करायचं, 100% करायचं. परत इक्वेशन ऑफ लाईन मध्ये या सगळ्यांचा वापर करायचा. आता मला फक्त काय पाहिजे? लिनियर इक्वेशनचा विचार करायचा. मी का सांगतोय छोटे छोटे पार्ट्स तुम्हाला का सांगतोय? तर याच्यामधला सगळे मुद्दे आपल्या लक्षात आले पाहिजे. पॉइंट ना पॉइंट अगदी उलगडा व्यवस्थित झालं पाहिजे. आतापर्यंत आपण काय केलं? जनरल स्टडी केलाय. जनरल स्टडी केला इन द सेन्स काय केलं की उदाहरणं बघितलेत, उदाहरणं सोडवले, त्याच्या पद्धतीने टर्म तयार केलेत आणि मग त्याचे आन्सर्स तयार केले. यस, आपण छोटे छोटे प्रश्न तयार करूया. आपण प्रश्न करता आले ना तर मग त्याचं उत्तर करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला हे आलं पाहिजे लक्षात घ्या. मला यासाठी ही तळमळ काय एवढी की बाबा हा हे कुठलं इक्वेशन आहे? परत एकदा रिपीट सांगू शकता. एक्स स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता याच्यावर आधारित तुम्ही प्रश्न पण सोडवलेत. यस, की जनरल इक्वेशन पण तयार करायचे होते. आता बघा एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यात दुसरा प्रश्न असं सांगितलं तुम्हाला 3x प्लस 4y प्लस सी इज इक्वल टू 0. कसलं इक्वेशन आहे? कसलं इक्वेशन? जनरल फॉर्म. Linear equation. लिनियर इक्वेशन. यस. दुसरं ह्याला कुठला फॉर्म म्हणता येईल? फॉर्म पण विचारते. जनरल फॉर्म. ओके, काय करताय? जनरल फॉर्म म्हणताय. इज दॅट क्लिअर? म्हणजे ह्या दोघांचा विचार केला तर मग हे इक्वेशन असंही दिलं जाईल किंवा हे असंही दिलं जाईल किंवा हेच इक्वेशन तुम्हाला असंही दिलं जाईल. एक्स प्लस वाय मायनस 7 इज इक्वल टू 0. कुठला फॉर्म आला? कुठला फॉर्म आला? जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. बरोबर ना? हा. मग असे कुठला विचारू दे ना प्रश्न. हा एक्स प्लस बी वाय प्लस इज इक्वल टू 0 दे, त्याला पण जनरल फॉर्म म्हणायचं आहे. हा विचारला त्याला पण जनरल फॉर्म म्हणायचं आहे. हा विचारला याला पण जनरल फॉर्म म्हणायचं आहे. म्हणजे जो सिक्वेन्स आहे बाळांनो, काय म्हणतो लक्षात घ्या, जो सिक्वेन्स आहे तो लक्षात घ्या. कळते ना? मग ह्याच्यावर आधारित का जनरल फॉर्म म्हणजे डोक्यात क्लिकच होतो. एक्स प्लस बी वाय प्लस इज इक्वल टू 0. बट तसे असे एक्झाम्पल दिलीत
अरे अशी एक्झाम्पल दिली तर काय लिहिणार आहे त्यावेळी पण तिथं फॉर्म, कोणता फॉर्म बघा, काय आहे, काय आहे सांगा बरं, हे काय आहे, काय आहे, जनरल फॉर्म. Linear equation. लिनियर इक्वेशन. व्हेरी गुड. काय आहे, लिनियर इक्वेशन. कोणता फॉर्म, विच फॉर्म, General. जनरल फॉर्म. व्हेरी गुड. हे दोन मुद्दे लक्षात आले. अरे कसं असतं, तो जो पेपर तयार करणार असतो ना, आता एक आणि तुम्हाला सांगतो अगदी सोपे सोपे प्रश्न येत आहेत, तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड घेणार आहेत असं काही विषय नाही, 10वीच्या वर आधारितच असणार आहेत प्रश्न. पण हे छोटे छोटे अभ्यास आणि लक्षात घ्या, हे ज्यावेळी स्टडी, एक लक्षात घ्या तुम्ही, एक तुम्हाला अशी संधी आहे मोठी, म्हणजे मला आवर्जून सांगावं असतं, ज्यांना क्लास 1 बनायचं आहे, ज्यांना एमपीएससी यूपीएससी अधिकारी द्यायचे आहे आणि ज्यांना जेई सीईटीच्या नीटच्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी तरी हा बारकाईने स्टडी करा. हा संधी आहे. एक महिनाभरात तुम्ही काय करा की हे छोटे छोटे प्रश्न तयार करायला शिका. आता जर शिकलात हे तुम्ही त्या ह्याच्या 11वीच्या ह्याच्यासाठी तर त्यालाच करा, पण पुढचा इन फ्युचरचं पण त्याचं तुम्हाला बेनिफिट होणार आहे. कळतंय मला सांगा, हा फायदा लक्षात घ्या. त्यामुळे सिरियसली करा. तुम्हाला आता वाटेल कधी करायचं, राहू दे, कंटाळा येतोय, असं अजिबात वेळ घालवू नका. प्रत्येक पॉईंट ना पॉईंटवर लक्ष ठेवा. प्रत्येकाने छोटे छोटे, तुम्हाला माहिती आहे का, एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सगळे विद्यार्थी आहे ना 5वी ते 10वी अगोदर सुरुवात करतात. 5वी ते 10वी अगोदरचा सगळा अभ्यास अगोदर करून घेतात. तुम्ही म्हणणार का, कारण त्याच्यावर आधारितच प्रश्न असतात. हे खूप मॅथ्स वगैरे खूप छोटे छोटे 20 मार्कासाठी 20 प्रश्न विचारले जातात आणि छोटे छोटे असतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भाग, पण ते आयडियाज येत नाहीत. आपण अशा काही शॉर्ट ट्रिक्स पण आहेत त्या आपण परत शिकू, हळूहळू शिकू. कारण आता जे पाहिजे गरजेचं ते आपण, माझ्यावर भरपूर भांडार आहे. तुम्ही म्हणाला गणितात सगळ्या गमती जमती किती लय भारी गमती जमते, आणि तुम्ही जर एकदा आवड लागली ना, खेळायला सुरुवात झाली ना, तुम्हाला आपण जशी गेम खेळतो तशी गणिताशी खेळायला पाहिजे. मोबाईलचा वापर कमी करा, लेक्चर पुरता करा, आणि टीव्हीचा वापर कमी करा, आणि या इकडे तुम्ही फोकस करा. आवर्जून सांगतो, आज सगळ्यांनी जर वेळ असेल तुम्हाला, एक 1.25 तासाचा रामानुजन एक पिक्चर आहे, मूवीज आहे, माहितीये ना, मॅथ्स वर आधारित आहे. रामानुजन काय, रामानुजन. तर तो रामानुजन हा जो मूवीज आहे तो तुम्ही बघा, आज बघा, आणि उद्या मला त्याचा फीडबॅक द्या की त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने मॅथमॅटिक्स मध्ये त्यांनी सर्च, वयाच्या 32व्या वर्षापर्यंत जगला, परंतु योगायोगाने त्यांनी कितीतरी मोठे योगदान दिले. याचं कारण काय, तर त्याला डोक्यात म्हणजे प्रश्न पडणारे प्रश्न आहे. आपल्याला पण लहानपणी प्रश्न पडत होते असं ना, पण लहानपणी आपण विचारत होतो घरातल्यांना, हे काय, कारण जन्माला आलेल्या बोलायला लागला, हे तुम्हाला कळलं, हे टेबल आहे, हे पुढचे, हे फळ आहे, सांगितलंय का तुम्हाला, हे शिकवलंय का नाही? हॅलो, अरे कळतंय का? आता मला सांगा, अमेरिकेतलं एखादं पोरग आपण इथं आणलं कराडमध्ये, अमेरिकेतलं पोरग इथं कराडमध्ये आणलं, त्याला इथं ठेवलं, तर काय लहान अगदी जन्मलं बाळ आणलं आणि कराडमध्ये ठेवलं, तर ते काय बोललो, इंग्लिश बोलल का? काय बोलणार ते? मराठीच बोलणार, कारण त्याचे सानिध्य कुणाचे असतं, मराठी लोकांचे सानिध्य असणार आहे. त्याला कुणी अडॉप्ट केला, म्हणजे घेऊन इथं आणून ठेवलं, पाळायला सुरुवात केली, म्हणजे त्याला आपण इथं हे केलं, आणि आपल्या इकडलं छोटंसं बाळ घेतलं आणि तिकडे अमेरिकेमध्ये नेऊन ठेवलं, काय होईल? इंग्लिश बोलेल. वाय? कारण का, तर तिथलं सानिध्य त्याला तिकडचं मिळणार. म्हणजे जसं सानिध्य, मी काल सांगितलंय, संगत आदत गुरु, तुम्ही ज्या सानिध्यात राहणार आहे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्याच्यापासून तुमचा बेनिफिट होणार आहे. आणि या सगळ्या बाबी जर बघायच्या असतील, यासाठी सुरुवातीपासून सवय लावायची. कारण आतापर्यंत कसं आहे, आपल्याला शिक्षकांनी शिकवलंय, डझंट मॅटर, त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, पण त्यातला एखादा शिक्षक तुमच्या आता वर्गामधला एखादा शिक्षक तुम्हाला त्याच्याबद्दल आदर वाटतो, कारण का, तर त्या शिक्षकाचं मनापासून तुम्हाला शिकवलेलं आवडतं. याचं का आवडतं? का आवडतं? कारण त्यांनी आतून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात, आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला एक जे काही आदरस्थान मिळतं ते वेगळं असतं. लक्षात घ्या, याचं कारण असं आहे की तुम्ही त्या व्यक्तीशी समरस झालेले असता, आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ्या मानत असता, आणि तशीच सवय आपल्याला कळत नकळत लागलेली असते सवय, तीच आपण सवय आत्मसात करायची. आपल्या ग्रुपमध्ये मित्र असेल तर मित्र जो शब्द बोलतो, कळत नकळत आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आपला शब्द तोंडून तसाच जातो की नाही? असं होतं की नाही बऱ्याच वेळा? अरे होतच की नाही? आहे की नाही? मग ही जी परिस्थिती आहे तीच आपल्याला बघायची. लक्षात घ्या, आता मी जे काही टेक्निक्स तुम्हाला शिकवणार आहे ते टेक्निक्स तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडणार, येस ऑर नो? का नाही पडणार? हा, मग त्याचा फायदा घ्यायचा बाळा, याचा फायदा नाही, आपल्याला त्या पद्धतीने एक वेगळं योगदान द्यायचं आहे, आणि त्यासाठी हे नियोजन करायचं आहे. म्हणून मी आता छोटे छोटे प्रश्न. आता दुसरा पॉईंट आता यातला बघूया. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, आता ही मला सोडवायची आहे. मग आता हे सोडवण्यासाठी काय करायचं, कोणकोणत्या पद्धती आहेत? चला,
सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धती यूज करू शकतो? चला बोला 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 फटाफट. कोणकोणत्या पद्धती आहेत? टोटल किती पद्धती आहेत? बोला. क्रायमस रूल. क्रायमस रूल करेक्ट आन्सर पहिली. दुसरी Elimination method. इलिमिनेशन मेथड बरोबर आहे आन्सर. दुसरी. तिसरी graphical method, ग्राफिकल मेथड करेक्ट आहे. आणि अजून एक दोन पार्ट आहेत. द मेथड ऑफ इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द काय कोएफिशियंट्स. बाय इक्वेटिंग द काय करायचं आहे? कोएफिशियंट. आणि द मेथड ऑफ इलिमिनेशन बाय काय घ्यायचं आहे? सबस्टिट्यूशन. बरोबर. त्यानंतर ग्राफिकल मेथड आणि परत मग सांगितलं होतं क्रायमर्स रूल. ओके. तर या 4 मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत? अप्लाय करायचे. मग आता या 4 मेथड्स अप्लाय करायच्या असतील तर मग आता सिक्वेन्स आपला कसा येणार आहे? कशा पद्धतीने प्रश्न असतील, कशा पद्धतीने आपल्याला त्याचे आन्सर्स तयार करायचे आणि उत्तर कशी तयार करायचे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मी 2 प्रकार शिकवणार आहे. आता बघा, जर माझ्याकडे ही टर्म आहे, एक इक्वेशन घेऊया 3x 2y. ओके. 3x 2y इज इक्वल टू 29. आणि दुसरं इक्वेशन मी घेणार आहे 5x y. 5x y इज इक्वल टू 18. इज इक्वल टू काय घेतला? 18. आता हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आहे. मला काय करायचं आहे? सॉल्व्ह. आता आपण एक पहिली मेथड आहे. कोणती पहिली मेथड मी सांगितली होती? बोला. कोणती मेथड सांगितली होती? इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट. इक्वेटिंग द कोएफिशियंट म्हणजे काय? कोएफिशियंट सारखे करायची, मग त्याची एकदा बेरीज करायची, वजाबाकी करायची आणि मग फायनल आन्सर काढायचं. याचा असंच म्हणतोय. आणि सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे काय की x ची किंवा y ची टर्म तयार करायची आणि ती टर्म काय याच्यामध्ये पुट करायची. आता एक छोटंसं उदाहरण घेतो. जर माझ्याकडे हे असं असेल x y इज इक्वल टू 7 आणि दुसरं इक्वेशन घेतलं x y इज इक्वल टू 3. ओके. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन मधला बदल लक्षात घ्या. मग आता या दोन्ही इक्वेशन मध्ये मला आन्सर्स तयार करायचा आहे. तर पहिला पार्ट, पहिल्या ह्या इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. कोण सांगितलं डायरेक्ट आन्सर? कुठले कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करायचं, अजिबात पेन आणि वापर घ्यायचा नाही. मला ही आयडिया लावायची तुम्हाला. आता काय केलंय आपण स्कूलमध्ये, काय केलंय? सरांनी सांगायचं आपण लिहायचं, सरांनी सांगायचं आपण, अजिबात नाही. आता काय करायचं? माइंडला जरा ट्रेस देऊया. चालेल? माइंड वरून आपण काय करायचं? फोकस करायचं. म्हणजे मनापासून आपल्याला हे एक्झाम्पल मनातून सोडत आलं पाहिजे. मनाचा वापर करूया. बघूया बरं किती जण. अजिबात पेनचा आणि पेन्सिलचा वापर करायचा. पेन पेन्सिल घेतलं तुम्हाला पेनाची शपथ आहे. अजिबात पेन जवळ घ्यायचा नाही. ठीक आहे, जवळ घ्या पण वापरायचा नाही. कळतंय? आवडेल असं आज ही आयडिया करायला आवडेल का तुम्हाला? हॅलो. yes sir, हा, माइंडली मला सोडून दाखवायचं. मग मी सांगतो की कशा पद्धतीने. कोण सांगेल? आता हे इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. मला हे इक्वेशन सोडवून दाखवायचं आहे. चल, कोण सांगेल? कॉन्पास मनाने सोडवायचं. किती विदिन सेकंड उत्तर आलं पाहिजे. मनाने सोडवता आलं पाहिजे. सगळ्यांना येणार आहे मला खात्री आहे. आणि मी दाखवतो परत तुम्हाला. टेक्निक सांगायचं, तुम्ही कसं उत्तर काढलं त्याचं टेक्निक सांगायचं. फटाफट फटाफट फटाफट. कॉन जरा वेळ जाईल, डझंट मॅटर, वेळ जाईल, पण एकदा सवय झाली की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही व्यवस्थित करू शकताय. चलो. एनीवन? खूप वेळ घेत आहे? मी सांगू? हो. किती आलं? सर. मी सांगू? x is equal to 5 आणि y is equal to 2. करेक्ट आन्सर आहे. कोणी सांगितलं? नाव सांगा. सर मी सांगितलं. नाव सांगा. मी आता इथं त्याच्या प्रतीक. प्रतीक. प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात घ्या, टाळ्या सगळ्यांनी तिथल्या तिथं वसून वाजवायचं. घरातले मध्ये लाईट टाळ्या का वाजवायला लागले तर 132 प्रकारचे रोग पळून जातात. त्यामुळे टाळ्या वाजवायला कंजूसी करायची नाही. कळतंय ना? बिंदास टाळ्या वाजवायच्या. कारण प्रतीकनं बरोबर आन्सर सांगितले. बघा प्रतीक, कॅन यू एक्सप्लेन की तू कसं उत्तर काढलंस? जरा सगळ्यांनी लक्ष द्या. प्रतीक जरा आयडिया देतोस का मला की आन्सर कसं काढलं? चला कमान फास्ट. हे पहा, सगळ्यांना त्याचा फायदा. पहिल्या दोन इक्वेशनची मी ऍडिशन केली.
मनातल्या मनात केली का पेन्सिल आणि पेनाने केली? नाही मनातल्या मनात केली. Very good. हा, किती आली? मायनस वाय कॅन्सल झालं. करेक्ट, व्हेरी गुड. आणि मग 2x होते त्याचे 2x झाले आणि 7 आणि 3 10. करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. आणि मग y x ची किंमत y घातली. करेक्ट. हा, अगदी बरोबर आहे. बघा त्याने बरोबर पॉइंट सोडला. आता बघा निरीक्षण करा. निरीक्षणावर प्रश्न कसे सुटतात बघा. हा प्लस वाय एक्स आहे मायनस एक, सॉरी प्लस वाय आणि मायनस वाय खटाखट बेरीज केली की तर तो कॅन्सल होणार आहे. यस, बेरीज केली तर काय होणार आहे? कॅन्सल होणार. आता बघा पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा. हा आणि हा याची बेरीज केली तर हा कॅन्सल होणार आहे. मग राहिलं एक्स आणि एक्स किती झाले? 2x झाले. त्यांनी सेम प्रोसेस वापरली, पण आपण 7 आणि 3 किती झाला? 10 झाला. मग 2x 10 म्हणजे x 5 आला. सिंपल सिस्टम आहे की नाही? आता 5 आला, मग 5 कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका. आता इथं मायनस वाला, इथं प्लस वाला, बरोबर. इथं 3 आला. मग आता लक्षात घ्या, जर मी इथं 5 टाकला, बरोबर ना, इथं जर 5 कुणाची किंमत आल्या? x ची किंमत आल्या. मग जर x ची किंमत मी 5 टाकली तर इथं x प्लस y म्हणजे तिथं 7 - 5, बरोबर ना. लगेच क्लिक झालं. आपण ते समोर व्हिज्युअलायझेशन करा, समोर पिक्चर आणलं पाहिजे. पिक्चर आणायचं बाबा. x + 7 x + y 7 दिला. मग मी इकडे 5 ठेवला x च्या ठिकाणी. मग y आला, y 7 - 5 म्हणजे 7 - 5 म्हणजे किती आला बोला? 2 आला. म्हणजे फायनल व्हॅल्यू 5 आणि 2 आल्या. यस. मग आता हे जे छोटी छोटी उदाहरण असेल तर मला त्या पद्धतीने ही टर्म तयार करता येते. यस. आता गंमत असे हे इक्वेशन या पद्धतीने सोडवलं तुम्ही. आता मला हेच इक्वेशन लक्षात घ्या, हेच इक्वेशन आता वरती दिले, थोडस मोठं आहे, बरोबर आहे. थोडस कसं आहे? मोठं आहे. मला सॉल्व्ह करायचं आहे. काय आयडिया सांगा बघूया. एनीवन? सगळ्यांच्या लक्षात येतंय? हॅलो, अरे जागे आहात ना सगळे? मॉर्निंग येते ना? गडबड होत नाही ना? समजते का? तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? येस सर नो बोलत चला. Yes, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सगळ्यांनी बोलायचं. लक्षात घ्या, 2 गोष्टी मला आवडतात. आतापर्यंत तुम्ही काय घेतलं? गप्प बसलेल्या फळ्या बघायचं, सर शिकवत आहे लिहून घ्यायचं. अजिबात नाही. तुम्ही पण इन्व्हॉल्व व्हा, कारण तुम्ही जेवढं इन्व्हॉल्व व्हाल तेवढं तुम्हाला जास्त येणार आहे बाळांनो. एकदा तुम्ही कानाला ऐकणार आहे, तुमच्या तोंडाने पण बोलणार आहे. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलताय, मी ऐकतोय, म्हणजे परफेक्शन होईल. सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल. आणि मनातल्या मनात बोला, मोठ्याने बोला, काही हरकत नाही. घरातले कोण म्हणणार नाही तुम्ही असं का बोलताय. लक्षात घ्या, लाजू नका. ही लाजायची वेळ नाहीये. आणि सायन्सचे किंवा आर्ट कॉमर्सचे विद्यार्थी आता ऍडव्हान्स झालेत. आपण पुढे जायचंय, जग जिंकायचंय. लक्षात घ्या. त्यामुळे आताशी स्टार्टअप आहे, सुरुवात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर अचीव्ह करायच्या असेल तर बोलायचं आहे. आवडेल बोलायला सगळ्यांना? अरे आवडेल का? Yes, sir. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. आता 3x + 2y 29, 5x - y 89 मोठी टर्म आहे. आता मला सांगा याचा आन्सर मला कसं तयार करता येईल? चला कम ऑन. आता मगाशी जे मी सांगितलं होतं की आपल्याला इथं काय करावं लागेल, ज्या मेथड सांगितल्या होत्या त्या मेथडचा उपयोग करायचा. तर ही जी मगाशी मेथड केली ती आपण कशी केली की मेथड ऑफ इलिमिनेटेड बाय इलिमिनेटिंग द कोएफिशियंट, म्हणजे कोएफिशियंट काढून टाकले. आता काय करायचंय? इलिमिनेटिंग बाय सबस्टिट्यूशन, म्हणजे अशी टर्म तयार करा की जेणेकरून, आता बघा कोण सांगेल जरा आयडिया? मग मी सांगतोच नंतर तुम्हाला कसं सोडवायचं. काय आयडिया सांगाल बाबा? काय सांगाल? चला फटाफट. आत्ताचं जे उदाहरण सोडवलं आपण काय घेतलं होतं बोला? x + y = 7 आणि x - y = 3 हे आन्सर घेतलं होतं, म्हणजे क्वेश्चन घेतलं होतं आपण, राईट? हा क्वेश्चन घेतला होता. येस सर नो? हॅलो, हा क्वेश्चन घेतला होतं का? आता याच्यामध्ये मी काय केलं होतं? डिरेक्टली आन्सर सोडवलं होतं. डायरेक्ट आन्सर प्रत्येकनं पण उत्तर सांगितलं. तुम्ही पण परत तयार केलं. बघा जरा विचार करून. हा y एकत्र केला, कॅन्सल झाला, कारण +y - y कॅन्सल होतो. इज इट क्लिअर? राहिला किती? x आणि x म्हणजे किती मिळाला? 2x म्हणजे किती आला? 10 आला. 10 ला आपण 2x ने 10 म्हणजे x ने हे 5 ने डिवाइड केलं तर x किती आला आहे? x किती आला? 5. X1. हा, मग आता मला याची किंमत तयार करायची. कशी काढता येईल बोला? X = 1 and Y = 13. नाही, सॉरी, नाही. 3x + 2y = 29, 5x - y = 18. कसं आलं सांगा बरं, जरा एक्सप्लेन करा. तुम्ही बरोबर सांगितलं, आपण बघूया, चेक करूया. हा, आता या इक्वेशन मध्ये अधुरी कहाणी आहे, ती पूर्ण केली पाहिजे. येस सर नो? अरे येस सर नो? काय कहाणी अधुरी आहे ती पूर्ण करायची म्हणजे काय केली पाहिजे? Y -y = 10
मल्टिप्लाय करायचं. कुणाला मल्टिप्लाय करायचं? minus 2y is equal to 18 into 29. -2y is equal to 18 Into 29. बर. आता जरा मी सांगू चालेल, आवडेल काय ऐकायला थोडस? हो. हा, ऐका जरा, ऐका मी काय म्हणतो बघा. पहिल्या प्रथम आपलं प्रत्येकाची नजर वेगवेगळी ठिकाणी जाते, लक्षात घ्या. नजर वेगवेगळ्या ठिकाणी जाते. यस, आता माझी नजर काय आहे की अधुरी कार्य कोणते तिथे गेली पाहिजे. पहिली बघा, आयडियाज बघा लगेच. इथं -y आहे आणि इथं काय आहे +2y आहे. म्हणजे अधुरी कार्य माझी सापडली की याच्या जोडीदार किती पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे मला इथं प्लस आहे इथं मायनस आहे, टाकाटाक कॅन्सल करते. सिंपल बाब आहे. यस सर नो? अरे बरोबर का? हॅलो, लक्षात येते? बघा परत एकदा लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, हा 2y आहे आणि इथे किती आहे y, नुसताच y. मग मला याच्या जोडीला हा 2y म्हणजे तर याच्या जोडीला काय पाहिजे? 2 पाहिजे. यस, मग आता जर हा 2 पाहिजे असेल तर मग मी काय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं. तेही कशात? मनात. बघा मनात केल्यानंतर 5 2 जा 10 आला, 10x आला. यस, इथं -2y आला आणि इथे किती आला? 18 2 जा 36. बरोबर. आता 2 नंबर लक्षात ठेवायचे. आता माझं हे +2y आणि -2y कॅन्सल झालं. मी मनात केलंय. लिहिलंय का? नाही. ते सवय लावायची. काय एवढं मोठं अवघड आहे असं काही नाही. सवय लावायची, सवय. या सवयीला आपण लावल्याच नाहीत कधी. का लावल्या सांगा बरं तुम्ही. मनात आता 10वी पर्यंत, आता परीक्षा पण झाली नाही तुमची, नशीब आहे मोठं. पण मनात सोडवण्याचा प्रयत्न केला कधी? प्रामाणिकपणे सांगा. केलंय का? नाही केलेला. आता सवय लावूया ना. काय हरकत, नवीन वेगळं काहीतरी शिकूया ना. अरे रोजचं रोज तेच आहे, इतरांपेक्षा वेगळं काय करू शकतो हे डोक्यात घेतलं ना, ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल काय करायचं. बघा आता मी काय केलं, परत एकदा रिपीट. आता माझ्या बघा लक्षात राहिले, मी काय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे माझा -2y आणि +2y कॅन्सल. इथं कोण आला? 10. यस, आणि इथं 36. 10 आणि 36. आता माझ्या लक्षात आलं की बाबा या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. मग आता हा 3x आहे, इथं 5x आहे, सॉरी 10x आहे. 10 + 3 म्हणजे किती झालं? 7. 10 + 3 प्लस 13x. 10 अधिक 3 इन मराठी 10 अधिक 3 30. 30. 13x. 13x झाला. एवढंच लक्षात ठेवायचं. 13x. आता 29 आणि 36 65 चिकन नव्हे. बरोबर ना? 65. मग आता इकडं 13 आहे आणि इथं 65 आहे. मग 13 ने 65 ला डिवाइड केलं, किती आलं? 5. करेक्ट आन्सर आहे. 13 5 जा 65. चिकन नव्हे बरं का, नाही तर चिकन 65 आला. ठीक आहे, सॉरी. म्हणजेच किती आलं? 5 आलं. म्हणजे ही कुणाची व्हॅल्यू आली? x ची. पहिलं उत्तर तर तयार झालं. आता छोटा गटर मग कुठला आहे? आता इक्वेशन दोन्हीपैकी छोटं कुठलं आहे? कुठलं एक इक्वेशन घे, त्याच्यामध्ये भरूया. बोला ना. 25. Second. बघा 25 आहे. हॅलो, हा किती आहे? बघा ना, आता हा x ची किंमत तुमची आली किती? x ची किंमत किती आली? 5. अरे शुअर 5 आली. मग आता ही 5 किंमत जर मी इथं पुट केली तर 5 3 चा किती आला? किंवा इकडे पुट केली तर चालतं. एक मिनिट आपण एक काम करूया. 5 ची किंमत, हे छोटंसं इक्वेशन आहे म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. बघा 5 5 चा किती आला? 25. अरे शुअर 25. हा -y मी तिकडे नेला, काय होणार आहे? +y. हा 18 प्लस आहे, इकडे आणला काय होणार आहे? मायनस. इथं माझा नंबर किती आहे? 5. हा इथं नंबर किती आहे? 5 5 जा 25 मायनस किती हो? 25 मायनस किती हो? 7. उत्तर 7. करेक्ट आन्सर. नाही 25 मायनस किती येणार आहे? 18. 18. 25 मायनस किती आला? 18. मग त्याचं उत्तर किती आलं? 7. करेक्ट आन्सर आहे. म्हणजे फायनल आन्सर माझं किती आलं? 5 आणि 7. नाही कळलं. 7. कळलं सर. आर यू शुअर? Yes, sir. येते लक्षात? मग आता हे इक्वेशन आपल्याला एवढ्या सोप्या पद्धतीने आता पण कधी सोडून बघितलं होतं का? आपण नाहीच बघितलं. कळतंय ना? म्हणजे आयडियाज आल्या पाहिजेत की आपल्याला ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवता येतं. आपला एक लक्षात घ्या की क्रायटेरिया असं आहे की तुम्हाला सीईटीचा पेपर हा 54 सेकंदामध्ये एक प्रश्न आपण सोडवता आला पाहिजे. 54 सेकंद म्हणजे 1 मिनिटाला पण कमीच थोडंसं, है का नाही? एवढी आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि अशी हॅबिट लावायची आहे
एक लक्षात घ्या, मला अशी हॅबिट लावायची. आज आमचे रिझल्ट एवढे चांगले आम्ही दाखवतो याचं कारण असं असतंय की मी मुलांना हॅबिट लावतो. आता जर समजा 20 क्वेश्चन सांगितले तर ते 20 क्वेश्चन तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे. हे 30 क्वेश्चन मधला एक जरी क्वेश्चन सोडवलं तर मी रिपीट सोडवला होतो. रिपीट आणि टाइम मॅनेजमेंट दोन गोष्टी आम्ही करत असतो. माझे काही विद्यार्थी आहेत तुम्हाला एक्सप्लेन करतील की आम्ही कशा पद्धतीनं टेक्निकली. मी उद्या काही विद्यार्थ्यांना तुमच्या समोर आणतो की ते आता नीटच्या तयारी करतात. त्यांची आम्ही संध्याकाळी टेस्ट असते रोज 9 वाजता, अलग लक्षात ऑनलाईन असते. तर त्या टेस्ट मध्ये आम्ही 20 क्वेश्चन घेतो. 20 क्वेश्चन त्यांना सुरुवातीला सोडवायला 13 मिनिटं लागतात. परत मी म्हणतो की बाबा 5 मिनिटात सुटले पाहिजे. तेच प्रश्न रिपीट घेतो आम्ही 5 मिनिटात. त्याच्यात थोडेफार नवीन पण प्रश्न येतात, ऑनलाईन टेस्ट असते, 5 मिनिटात येतात. परत तेच प्रश्न आम्ही 3 मिनिटाचा विचार करतो आणि 3 मिनिटांनंतर पुन्हा 20 क्वेश्चन एका मिनिटात सुटले पाहिजे एवढं टार्गेट आम्ही ठरवलंय. आणि मला सांगा सुटतील का एका मिनिटात 20 क्वेश्चन? हॅलो, हो सर. कधी? अभ्यास केल्यावर. अभ्यास नाही, सॉरी अभ्यास काय कोण करायचा? अभ्यास नाहीच करायचा, आपण प्रॅक्टिस करायची. अभ्यास तर आहेच आहे. हा, काय केलं? समजून घेतल्यावर. येस, करेक्ट. माइंड मध्ये सेटच करायचं की मी सोडवू शकतो. माइंड मध्ये सेट करा की मी सोडवू शकतो. आता ओके ओके, आता मी एक चॅलेंज देतोय. आता कोण सोडवतोय बघूया. प्रश्न असा आहे 3x प्लस 5y. ओके, 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. इक्वेशन एक घेतलं. दुसरं इक्वेशन घेतोय मी x प्लस 5y इज इक्वल टू 22. चला, आता त्यांना पाहिजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. आता च्या ऐवजी मी वेगळा मुद्दा सांगतो. आता इथं मी अशा पद्धतीने टर्म ठरवतो, लक्षात घ्या. बर, आता हा प्रश्न कोण सोडवतोय बघूया बरं. नुसतं निरीक्षण सोडवायचं. उत्तर काय? लगेच फटाफट आयडिया काय उत्तर येईल? एकदम सोपा पॉइंट आहे, एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही सोडवू शकाल. सॉरी, लाईट गेली तरी पण दिसतंय बघा. पटपट हीच हॅबिट लावायची आपल्याला. चला श्रेया, काय कॅन यू एक्सप्लेन कसं आन्सर काढलं तुम्ही ते? आम्हाला क्लासमध्ये सरांनी शिकवलेलं की तिथं एक सनची प्लस ते दोन्हीचे प्लस केल्यावर जे व्हॅल्यू येईल ते आन्सर असणार आहे. कशी कशाची? हा, बरोबर आहे. हा, तिथं म्हणजे 3 into 2 प्लस 6 आणि 5 into 4 ते दोन्ही प्लस केल्यावर 26 येणार असं. 26 येणार आहे. करेक्ट आन्सर आहे. पण आता तुम्ही फायनल आन्सर किती काढले? 3 आणि 2 आणि 4च का चॉईस केलं? गुड आहे, बरोबर आहे. ह्याच्यात मॅच होतं. हा, दोन्ही इक्वेशनला ते मॅच होत होतं म्हणून. करेक्ट, दोन्ही इक्वेशनला मॅच होतं म्हणून बरोबर परफेक्ट आन्सर आहे. लक्षात घ्या. अशाही आयडिया छोट्या आपल्याला जर बनवता आल्या तर व्हेरी नाईस आहे. लक्षात घ्या, सगळ्यात भारी बरोबर आहे. हे फायनल आन्सर कसं काढायचं याच्यासाठी या व्हॅल्यूज आहे. पण याचं सोल्युशन काढत असताना दोन्ही कन्सेप्ट बरोबर तुम्ही जी आताची यूज केली अगदी परफेक्ट आहे. म्हणजे पटदिशी आन्सर आलं की तुम्ही कोणती आयडिया यूज केली. बाबा आता इथं काय केलं त्यांनी, तर याचं जे आन्सर दाखवलंय 2 आणि 4 दाखवलं. बाबा हा 3 2 जा 6. मग आता मला सांगा श्रेया की x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4च काय घेतलं आणि 4 2 घेतलं तर चुकेल. बरं, मग 2 आणि 4 का चॉईस केलं? सॉरी, माफ करा, प्रश्न विचारतो, राग मानू नका, पण याच्यातून आयडिया मला घ्यायची. हा, 3 into 2 6 येते. 3 into 4 केल्यावर 6 येणार. 6 येणार नाही. आता इथं 5 into 4 केला तर काय येणार आहे? 20. बरोबर आहे की नाही? मग आता या दोघांची ऍडिशन 26 आली पाहिजे. म्हणजे नंबर चॉईस करताना आणि तोच नंबर मी इथं पण पुट केला तर तेही आन्सर तसंच आलं पाहिजे. हा जरा बरोबर करेक्ट आन्सर. आता हे गेस होईल म्हणजे तुम्हाला जर 4 व्हॅल्यूज दिल्या, लक्षात घ्या. हा मस्त पैकी श्रेयाने पण एक आयडिया खूप छान सुंदर सांगितली. ही आयडिया ऍक्च्युली आपण शेवटी फायनल आन्सर करत असताना काढत असतो, पण आता लक्षात घ्या की हे महत्वाचं आहे. आपण काही प्रश्न आन्सर वरून पण प्रश्नातून मध्ये टाकून सुद्धा किमती काढू शकतो. हे श्रेयाने आपल्याला शिकवलं. व्हेरी गुड. श्रेयासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्हाला जे 4 पर्याय दिले जातील त्या पर्यायांपैकी मग आता समजा आपल्याला काय दिलाय? 2 4 दिलाय. यस, पर्याय पहिला काय दिलाय? 2 4. दुसरा दिला 4 2.
ओके, तिसरा काय दिला -2 -4 आणि चौथा दिला -2 आणि 4. कळतंय ना? असं असं केलं जातं. 4 पर्याय येतात, मग या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय सिलेक्ट आहे. तर तुम्ही डायरेक्ट हे आन्सर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तरी सुद्धा आन्सर काढू शकता. अजून कोणत्या पद्धतीने सोडू शकतो उदाहरण? चला अजून एक पद्धत सांगा. हे श्रेयाने सांगितलं परफेक्ट आन्सर आहे, काय म्हणजे योग्यच आहे. पण अजून कोणती एक मेथड यूज करूया आपण? चला एकाही अनेक प्रकार बघायचे. शेवटी आपल्याला जे पटणार आहे, जे सुचणार आहे, जे आवडणार आहे ते पण आपण घ्यायचं आहे. बघूया अजून कोणाला आयडिया सुचते का? हेच एक्झाम्पल मला आणखी कशा पद्धतीने सोडवता येईल? जे तुम्ही बोर्डासाठी जर सोडवायचं म्हटलं तर कसं सोडवणार आता? चला कोण सांगते? बोला बोला बोला, कोण सांगते? एनीवन? कोण सांगते? चला मी सांगतो. बघा हा इथं 5y आहे, इथं 5y आहे. दोघांचे साइन प्लस आहे. यस, दोघांचे साइन कसे आहेत? प्लस आहे. मग आता समजा काय काय वेळेस नाही सुचलं आपल्याला किंवा क्वेश्चन मधून आन्सर तिथं नाही सुचलं, पण आपला दुसरी पण आपल्याला पर्याय ए सक्सेस नाही झाला तर पर्याय बी पण असावा. येस ऑर नो? येस ऑर नो? हा. मग आता या दोघांमध्ये हा प्लस वाला आहे, हा पण प्लस वाला आहे. मला प्लस प्लस ची ऍडिशनच होऊ शकते. जर पण मला आता दोन्हीचे टर्म जर सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. यस, मग याचं सबट्रॅक्शन करायचं असेल तर मग माझ्या डोक्यात लक्षात आलं, लक्षात घ्या. आता इथं +5 जर मी याच्यातून हे मायनस केलं, बरोबर ना? याच्यातून हे मायनस केलं तर मला माहिती आहे हा 5 आणि 5 कॅन्सल. 3x मधून x गेला, किती राहिला? 2x. आणि नंतर 26 मधून 22 गेला, किती राहिला? 4. बरोबर ना? बघा मी काय म्हणलं, हा 5 आहे. त्या इक्वेशन मधून हे इक्वेशन मी डायरेक्ट डोळ्यांनी वजा करतोय. माझ्या लक्षात आलं 5y मधून 5y कॅन्सल, हा 3x मधून x कॅन्सल, कारण इथली साइन चेंज होतात. मी साइन बद्दल उद्या आणखी एक्सप्लेन करतो. आता फक्त एवढंच बघूया. म्हणजे हा x आणि 3x मधून x गेला, कॅन्सल झाला, किती राहिले? 2x राहिले. यस, आता 2x राहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं 26 आणि 22 आहे. यस, बरोबर. मग 26 मधून 22 गेले, किती राहिले? 4. बरोबर. मग 2x इज इक्वल टू 4, तर x इज इक्वल टू किती आला? 2 आला. x इज इक्वल टू किती आला? 2 आला. आता 2 ची किंमत कोणत्या एका इक्वेशन मध्ये भरा. आता याच्यामध्ये भरू. x ची किंमत 2 आल्या, मग 2 भरली. इथं 22 आहे. 22 - 2 म्हणजे 20 राहिला. 20 मधून 5y इज इक्वल टू 20, मग 5y इज इक्वल टू 20 म्हणजे उरला किती? 4. म्हणजे x चा 2, y चा 4. फिनिश. या पद्धतीने याचा आन्सर फाइंड आउट करायचा. येते लक्षात? अशा नवीन गमती जमती आपल्याला काय करायचे? रोजच्या रोज शिकायचे. आजचं लेक्चर सगळ्यांना आवडलं? आता वेळ थोडंसं कारण मला कंटिन्युअस पुढचं लेक्चर आहे. माफ करा, आपण असं शिकवायला म्हटलं तर कंटिन्युअस तुम्ही 2 तास बसले तरी कंटाळणार नाही. एवढं जबरदस्त होतंय, काय अडचण नाहीये. आणि तुमचं कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. लक्षात घ्या बाळांनो, खूप चांगल्या पद्धतीने तुमचा स्टडी आहे. फक्त आपण हा रिव्हिजन स्वरूप करून घेणार आहे प्रत्येक पॉईंट. आता हे चॅप्टर आपण एक चॅप्टर 2 किंवा 3 दिवसात संपवायचं. आवडेल तुम्हाला तसं करायला? आणि हे फक्त याचा एक होमवर्क तुम्हाला काय करायचं, तुम्ही स्वतः असे क्वेश्चन तयार करायचे आणि हे आन्सर्स तयार करायचे. आवडेल? मी इथं घेतलेच. हेच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाठवू का? मी तुम्हाला बघाल का? हे तुमच्या लक्षात येईल. ही व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाठवतो आणि ही पाठवल्यानंतर तुम्ही YouTube वर बघू शकता आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय करायचे? क्वेश्चन तयार करायचे. रोज 20 क्वेश्चन तयार करा. जेवढं आपण शिकवलंय त्या पार्टवरच तयार करा. फक्त 20 करा. समजा पार्ट छोटा असेल तर 10 करा, मोठा असेल तर 20 करा. तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला. आणि ही फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस साठी. आवडेल असं करायला? अरे आवडेल का? अरे शुअर? Yes, sir. ओके, तर आजचा पार्ट सगळ्यांना व्यवस्थित समजला? येस ऑर नो? ओके, तर आता अजून आता याच्यासाठी एक लक्षात घ्या, हे फ्री ऑफ कॉस्टच आहे. कोणाचे आपण पैसे घेणार नाहीये. फक्त एवढीच माझी रिक्वेस्ट राहील की तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना सांगा की बाबा अशा पद्धतीने हा उपक्रम चालू झालेला आहे आणि त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू द्या. आता कोरोनामुळे बऱ्याच पालकांचा प्रॉब्लेम आहे की बाबा फीचं वगैरे स्ट्रक्चर, तो विषय नाही आपल्याला घ्यायचा, पण आपल्याला शिकायचं आहे. या 1 महिन्याभरात असे काय आपण तयार होऊया. कुठेही गेलात मला मी कालच सांगितलं की मला हजारो विद्यार्थी क्लास 1 बनवायचे
आणि त्यामध्ये तुमचा नंबर असावा असं मला मनापासून वाटतं. आणि हे जर यायचं असेल तर सगळ्यांनी आपण एकत्र येऊया. असे बऱ्याच मित्रांना सांगा, तुमच्या मैत्रिणींना सांगा की बाबा अशा पद्धतीने चाललंय त्यांना तुम्ही. आणि फार जर एखादं जास्त मुलं असेल तर मला फोन करून सांगा, मी तुम्हाला ग्रुप ऍडमिन करेन. तुम्ही स्वतः जॉईन केलं तरी चालतंय, कारण हा सगळा ग्रुप तुमचाच आहे, लक्षात घ्या. माझं काही नाही, मी शिकवणार आहे, फक्त तुम्ही सगळं काही करणार आहे. तुम्हीच यातले ग्रुप ऍडमिन असणार आहे. तुम्हीच त्या लोकांना इन्व्हाइट करा, त्यांचे नंबर घ्या, त्यांना इथं ऍड करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू द्या की जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तर धन्यवाद. आज इथं थांबूया.